आळूवडी ही ज्याला पात्रा किंवा आळूची वडी असे देखील म्हटले जाते. त्यासाठी बेसन, तांदळाची पिठी, हळद, मीठ घातलं जातं. त्यानंतर धनापूड, जिरापूड, तीळ वापरली जातात. आलं लसणाची पेस्ट वापरली जाते. कस्तुरी मेथी, हिंग, बेडगी मिरचीचं लाल तिखट आणि चिंचकोळ वापरला जातो. आता सर्व मिश्रण एकजीव केलं जातं आणि ते आळूच्या पानांना लावलं जातं. आपण या ठिकाणी मोठ्या आकाराची 4 पाने वापरलेली आहेत. अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आळूच्या पानाच्या सर्व शिरा आपण काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने लाटणीच्या साहाय्याने लाटून पान एकदम पातळ करून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ व्यवस्थित लावता येईल आणि आळूवडी कापायलाही सोपं जाईल. आता पान उभं ठेवून त्याच्यावर आपण मिश्रण लावलेलं आहे. आता तेच पान विरुद्ध दिशेनं आपण ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण 4 पाने या ठिकाणी वापरलेले आहेत. एकदम पातळ असं आपल्याला मिश्रण लावून घ्यायचं आहे. आता सर्व पानांना आपण बॅटर पूर्णपणे लावलेलं आहे. आता गोल गोल गुंडाळत एक रोल करून घ्यायचा आहे. एकदम टाईट असा रोल तयार करून घ्या. आता मध्यभागी काप दिलेला आहे आणि आता 15 मिनिटासाठी वाफवायला ठेवूया. तुम्ही बघू शकता आता आपला आळूवडीचा रोल वाफला गेलेला आहे. आता कापून घेऊया. हे रोल वाफवले जातात आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात. त्यानंतर हे तुकडे कुरकुरीत होईपर्यंत तेलात तळले जातात किंवा शालो फ्राय देखील केले जातात. तयार होणारी वडी ही गोड, तिखट आणि आंबट चवीचे मिश्रण असते. धन्यवाद.